विलेपार्लेतील जैन मंदिरावर 5 मे पर्यंत कारवाई न करण्याचे कोर्टाचे आदेश. पालिकेने हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले असून सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवस कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिमेचा निकाल. सर्वोत्तम जिल्हाधिकारी निकालात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना 80.86% गुण, तर सर्वोत्तम पोलीस अधीक्षक निकालात पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डींना 65.71% गुण. महाराष्ट्रात पालघर पोलीस अव्वल. पालघर पोलिसांना 100 पैकी 90.29% गुण. मुख्यमंत्र्यांकडून एक्स पोस्टद्वारे पोलिसांचं अभिनंदन. एप्रिलमध्ये आतापर्यंतचं सर्वाधिक जीएसटी संकलन. एप्रिल महिन्यात जीएसटी संकलनाचा विक्रमी उच्चांक. एका महिन्यात जीएसटी संकलन 2.37 लाख कोटींवर. राज्य सरकारकडून गेल्या 100 दिवसांच्या कामकाजाचे मूल्यमापन. चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना प्रथम क्रमांक. जिल्हाधिकारी गौडा यांचे कौतुक. राज्य सरकारचा 100 दिवसांचा कार्यक्रम. महिला बाल विकास खात्याची उल्लेखनीय कामगिरी. आदिती तटकरे यांच्या खात्याचा प्रथम क्रमांक. रोह्यात फटाके वाजवून आनंद. राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहिमेमध्ये उल्हासनगर महापालिका आयुक्तांचा प्रथम क्रमांक. महापालिका मुख्यालयात आनंदाचं वातावरण. जातनिहाय जनगणना घोषणेनंतर पुण्यात ओबीसी बांधवांकडून आनंद साजरा. महात्मा फुले वाड्यावर फुगड्या खेळात पेढे वाटून जल्लोष साजरा. केंद्र सरकारकडून जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय. ओबीसी समाजासाठी ऐतिहासिक निर्णय. नागपूरमध्ये जल्लोष. यवतमाळमधील किन्ही गावात चला आपले गाव स्वच्छ करूया उपक्रम. उपक्रमाला महाराष्ट्र दिनापासून सुरुवात. कचरा संकलित करून तयार केले जाणार गांडूळ खत. मराठी ग्राहकांचा आदर राखणे हे कंपनीचे कर्तव्य. शिवसंचार सेनेचा विवो कंपनीला इशारा. विवो कंपनीच्या संचालक श्रीराम बच्चव यांना दिलं पत्र. साताऱ्यात अनोखा गुलमोहर डे साजरा. पवई नाका परिसरात 67 गुलमोहर झाडांमुळे सजलेल्या रस्त्यावर दरवर्षी 1 मे रोजी साजरा होतो गुलमोहर डे. 1999 पासून सुरू झालेला गुलमोहर डे शहराच्या सांस्कृतिक वारसाचा भाग. मालेगावातील ओतूर या ठिकाणी 3 दिवसाचा बोहाडा उत्सव. बोहाडा उत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतून भाविकांची गर्दी. 200 वर्षांची परंपरा असलेल्या उत्सवाची तयारी. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर योगा महोत्सवाचे आयोजन. 50 दिवस अगोदर नाशिकात योगा महोत्सव पार पडतोय. नाशिकच्या गोदातेरी गौरी पटांगण योगा महोत्सव. योगा करण्यासाठी मोठ्या संख्येने नाशिककरांची उपस्थिती. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर. देहूतून 18 जूनला संत तुकाराम महाराज तर आळंदीमधून 19 जूनला संत ज्ञानेश्वर महाराज करणार प्रस्थान. दोन्ही संस्थांकडून पालख्यांचे वेळापत्रक घोषित. राज्यात हलक्या पावसाची शक्यता. सध्या राजस्थानच्या पूर्व भागावर वाऱ्याची सक्रिय स्थिती. स्थानिक पातळीवरील तापमान वाढीमुळे उच्च ढगांची निर्मिती होऊन पुढील 4 दिवस हलक्या पावसाची शक्यता. विदर्भ मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात पारा 40 अंशांच्या वर. राज्यातील सर्वाधिक तापमान अकोला जिल्ह्यात. अकोला जिल्ह्यातील राज्यातील सर्वाधिक 44.5 अंश तापमानाची नोंद. परभणीमधील मानवत तालुक्यातील कोल्हा शिवारातील बोरवेलला मोठ्या प्रमाणात लागलं पाणी. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. कामगार दिनानिमित्त आरसीएफ तर्फे आदिवासी कबड्डी स्पर्धा. जयगाव देवी कातळा संघ विजेता. रायगडमधील 64 संघांचा सहभाग. विदर्भातील गरजू रुग्णांसाठी विशेष कक्षाची स्थापना. वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ मदत मिळावी हा उद्देश. मुख्यमंत्री सहाय्यता निधी. धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी सावध राहावं. प्रकाश आंबेडकरांचा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सल्ला. अजगर कधी गिळेल हे त्यांना कळणार नाही. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. भारतात बाबरी मस्जिद बांधण्याचं स्वप्न पाहू नये. पाकिस्तानच्या असीम मुनीर यांना नवनीत राणा यांचा टोला.
घर में घुस के मत मारो, अब घर में जाकर बैठो. आपल्याच देशाचा भाग असलेला पीओके ताब्यात घेऊन दहशतवाद संपवा, असुद्दीन ओवेसीची मागणी. सांगलीत शक्तीपीठ महामार्गावरून आंदोलक आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटलांमध्ये खडाजंगी. संतप्त शेतकऱ्यांनी चंद्रकांत पाटलांचा ताफा अडवण्याचा केला प्रयत्न. राज्यात मत्स्य व्यवसायात अवैध पाकिस्तानी बांगलादेशी बाबत तपास करा. मंत्री नितेश राणेंच्या सूचना. रत्नागिरी मिरकरवाडा बंदरावरच्या मासेमारी बोटीवर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची मत्स्य विभागाकडून चौकशी. मेहुल चोक्सी विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी. कर्ज फसवणूक प्रकरणात मुंबई कोर्टाकडून वॉरंट. अजामीनपात्र वॉरंटचा खटला 2 जूनपर्यंत पुढे ढकलला. भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायतीत कंपोस्ट खड्डा भरून गाव स्वच्छ अभियानाला सुरुवात. पालकमंत्री संजय सावकार यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ. दिल्ली एनसीआर मध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. दिल्लीच्या रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम. पुढील 2 ते 3 तास वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज. पहलगाममधील हल्ल्यावर अमेरिकेची कडक भूमिका. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानांसोबत चर्चा. पहलगाम हल्ल्याचा पाकिस्तानने निषेध करावा. दोषींवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानने मदत करावी. अमेरिकेकडून पाकिस्तानच्या पंतप्रधानांना खडेबोल. भारताविरुद्ध हाफिज सईदचे दहशतवादी नेटवर्क अजूनही सक्रिय. लष्कर-ए-तोयबा भारतातील दहशतवादी हल्ल्यात सहभागी. एनआयएची न्यायालयात महत्त्वाची माहिती. बीएसएफने दहशतवादी कट उधळून लावला. अमृतसरच्या भरोपालमध्ये बीएसएफची कारवाई. हँडबॉम्ब, पिस्तुलांसह जिवंत काडतुसे जप्त. पहलगामनंतर भारतावर 10 लाख सायबर हल्ले. पाकिस्तान, बांगलादेश रस्त्यात कट. संवेदनशील आस्थापना एजन्सीच्या वेबसाईटवर हल्ले. पाकिस्तान, मोरोक्को, इंडोनेशियामधून हल्ले. हॅकर्सकडून लोकांचा वैयक्तिक डेटा देखील लीक. अटारी बॉर्डरवर पाकिस्तानी नागरिकांची गर्दी. पाकिस्तानने सकाळपासून अटारी बॉर्डरचं गेट उघडलंच नाही. भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या नागरिकांची गर्दी. डुप्लिकेट सर्व्हिस बुक बनवून देण्यासाठी शिपायाकडे 60,000ची मागितली लाच. रईस उर्दू हायस्कूलच्या शिक्षकांसह मुख्याध्यापक लाचलुचपत. प्रतिबंधक विभागाने केली अटक. पनवेलमध्ये पोलिसांकडून मध्यरात्री कॉम्बिंग ऑपरेशन. अनेक गुन्हेगारांची तपासणी. गुन्हेगारांची चौकशी केली असून फरार आरोपी आणि गुंडांची झडती. साताऱ्यात भीषण पाणी टंचाई. तालुक्यातील हजाराहून अधिक लोकसंख्या जगतायत टँकरच्या पाण्यावर. माणसांसोबत पशूंनाही पाणी टंचाईचा फटका. साताऱ्यात म्हसवड पोलिसांची वाळू चोरांवर मोठी कारवाई. वाळू माफियांकडून 25,18,000चा मुद्देमाल जप्त. अहिल्यानगरमध्ये भरधाव वेगात येणाऱ्या कारने रिक्षासह दुचाकीस्वाराला उडवले. अपघातात रिक्षा चालकासह काही प्रवासी जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. सोन्याची चैन हिसकावून पळ काढणाऱ्या 2 चोरट्यांना अकोला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. चोरट्यांकडून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त. पुढील तपास सुरू. वाशिमच्या राजुरा गावात 2 दुर्घटनांनी हळहळ व्यक्त. एका घटनेत घराला लागलेल्या आगीत आजी आणि नातवाचा होरपळून मृत्यू, तर दुसऱ्या घटनेमध्ये 10वीच्या परीक्षेतील अपयशाची भीती बाळगून 16 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या. पुण्यात राजगुरुनगर पाबळ मार्गावर वेगाने ओव्हरटेक करणाऱ्या 4 चाकीनं दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीवरील तरुणीचा जागीच मृत्यू. अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. फरार कार चालकाला सीसीटीव्हीच्या मदतीने केली अटक. भंडाऱ्यात पिंपळगाव ग्रामपंचायती अंतर्गत कचरा विलगीकरण कामाला उपसरपंचाचा विरोध. कचरा विलगीकरण शेड केलं जमीनदोस्त. आंधळगाव पोलिसात उपसरपंच आणि साथीदाराविरोधात गुन्हा दाखल. हिंगोली शहरातील मस्तानी शहा नगर परिसरात अचानक घराला आग लागली. आगीत संसार उपयोगी साहित्य जळून खाक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.